ओ राहुल शेठ, आईला बघितलं का माझ्या कुठं? नाही पाहिलं दादा. गोपाळजी, अरे आर्याजी, तुम्ही रोज येता का? हा, मी रोज येतो. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवसच पूर्ण होत नाही बघा. एकदा देवाचं दर्शन घेतलं की मन आणि दिवस कसा प्रसन्न जातो माझं मलाच कळत नाही. हो ना. तुम्ही रोज येता का इकडं? नाही, आजच आले खरं तर. माझे आता तुपाचे डबे आज विक्रीसाठी चाललेत मुंबईला. बर, म्हणून प्रार्थना करायला आले होते. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. देवाचं दर्शन घेतलं का नाही तुम्ही? आता बघा तुमचा माल असा विकला जातोय का नाही? तुमच्या तोंडात साखर पडो. साखर नाहीये माझ्याकडे, पण प्रसाद आहे, हे घ्या. चला येऊ मी, खूप काम आहेत आज. होय, तुम्हाला सोडू कुठे मी? नाही नाही, जवळच जायचंय, मी जाईन. नक्की? हो, चला येते. प्रसाद तर मिळाला, आता प्रसाद वाली पाहिजे. तू नका काळजी करूस, मी आहे. आई इकडे आले आले, काळजी घ्या. काय रे? काय ग, कुठे होती? अख्खं गाव पालतं घातले, कुठे बसली होती इकडे येऊन? अरे काय नाही रे, ते पक्याशी जरा बोलायला गेले होते. कशाबद्दल? अरे ती आपली माधुरी नाही का, ती अडूनच बसली आहे बघ, लगीन करायला तयार नाही. आणि त्यात तिचा बाप, तो बी अडगाच आहे बघ, तिच्या मागे लागला लगीन कर म्हणून. अरे तेच जरा समजावायला गेले होते त्याला, पण तो ऐकतोय बाई कुणाचं. आणि त्यात ती माधुरी तुझ्याशीच लगीन करायचं म्हणून अडून बसली या. आता गोपाळ, तूच काय ते समजाव रे बाबा तिला. आई 1000 वेळा समजून झालंय बघ, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. काय करू मी? ते तर हायच की र, जाऊ दे. आणि हे बघ गोपाळ, हे समज त्या लालीच्या कानापर्यंत जाऊन देऊ नगस. नाही, तू पण नको तिला सांगू म्हणजे झालं. अरे मी कशाला सांगते तिला. बर चल, जाऊ दे, मी येते आता. राणी